नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आखाड स्पेशल खेकड्याचा रस्सा आणि सुकी भाजी, भाकरी आणि भात असा छान चमचमीत असा बेत बनवणार आहे. तर सर्वात आधी तर खेकडे आहेत तर ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि जे छोटे नांगे आहेत तर ते सेपरेटली काढलेत. त्याचबरोबर मी कांदा आहे आणि खोबरं ते पण गॅसवर भाजून घेतलंय. त्यानंतर लसूण, आलं, कोथिंबीर, थोडेसे धणे, पांढरे तीळ आहेत तर ते भाजून घेतलेत. आणि आता हे ज्या बारक्या नांग्या आहेत ना तर त्या खलबत्त्यात थोड्याशा जाडसर कुटणार आहे मी आणि त्यानंतर ते मिक्सरला असं त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे. अगदी सिंपल पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली. खूप जास्त मसालेदार नाही आहे, कारण हे जे नांगे असतात तर त्याचं आपण बारीक वाटून त्याचं स्टॉक आहे, त्याचा अर्क आहे, तर ते काढलं ना की त्यानंतर त्याला वेगळा कुठला मसालाही वापरायची गरज नसते. यानेच टेस्ट आणि दाटसरपणाही छान येतो भाजीला. तर बघू शकता तुम्ही, मी पाणी घालून परत एकदा फिरवलं आणि त्यात भरपूर असं पाणी ॲड करायचं आहे आणि ते मिक्स करून एका भांड्यामध्ये सगळे जे आहेत तर ते वाटून मिक्सरला मी त्यात पाणी ॲड करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते 1 ते 2 वेळेला असं गाळून घ्यायचं आहे गाळणीने. म्हणजे त्याची जी वरचे टरफल्यांची जी काही कचकच आहे ना तर ती भाजीमध्ये लागणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. तर गाळणीने मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये गाळून घेते आहे. तर बघू शकता तुम्ही, खाली तळाला बरीचशी त्याची वरची टर्फल आहेत तर ती आहेत. तर असंच 1-2 वेळेला मी गाळून घेते आहे आणि थोडा वेळ ते जे पाणी आहे ना ते असंच बाजूला ठेवून देणार आहे. आणि मग काय थोडीफार जर काही अशी कचकच राहिली असेल त्याची टरफल्यांची तर ती खाली जमा होते. नंतर परत एकदा मी गाळून घेणार आहे. तर ते एका साईडला ठेवून दिलं मी आणि हे जे वाटण आहे मसाल्याचं तर ते करून घेतलं होतं. तर आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट केली होती. तर सुक्की बनवायची भाजी तर त्याच्यासाठी मी तेल घेतलंय. तेलामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट ॲड केली आहे. थोडीशी हळद टाकली आहे. त्यानंतर कांदा, लसूण मसाला, गरम मसाला आहे, थोडंसं काश्मीरी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व जे मसाले आहेत हे तेलामध्ये छान असे परतून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, त्याला रंगही छान येतो तेलामध्ये मसाले परतल्यामुळे आणि टेस्ट पण छान येते. आता त्याच्यानंतर कांद्याचं जे वाटण आहे ना तर ते ॲड करायचं आहे. ते पण थोडंसं परतून घेणार आहे मी. तर हे जे सुक्कं बनवणार आहे ना त्याच्यासाठी थोडासा मसाला जास्त टाकला आहे, पण रस्सा भाजीसाठी आपल्याला खूप जास्त मसाल्याची अजिबात आवश्यकता पडणार नाही आहे. आणि खेकडे जे आहेत ना ते शिजायला पण फारसा असा वेळ लागत नाही. आणि हे जे पेस्ट आहे ना तर ती कांद्याची आहे. त्याच्या आधीची जी पेस्ट होती तर ती खोबरं आणि धने, त्याच्याचबरोबर तीळ होते पांढरे तर त्याचं वाटण केलं होतं ते टाकलं होतं. आणि आता हे सगळं छान परतून घेतलं ना त्यानंतर जे स्वच्छ धुवून घेतलेले खेकडे आहेत ना तर ते ॲड करणार आहे आणि ते पण या मसाल्यामध्ये अगदी छान असे परतणार आहे. अगदी एक 10 ते 15 मिनिटंच आपल्याला लागणार आहेत ही भाजी व्हायला. तर एक 2-3 मिनिटं हे छान असं एकत्र परतून घ्यायचं आहे सगळं. आणि त्यातलंच थोडंसं जे आहे ना तर ते मी रश्श्यामध्ये टाकायला ठेवले होते. तर बघू शकता तुम्ही, छान असं ते परतून घ्यायचं आहे. सर्व जो मसाला आहे ना तर छान असा मिक्स झाला पाहिजे आणि सर्व जे खेकडे आहेत ना त्याला चांगला लागला पाहिजे, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येईल. तर बघू शकता तुम्ही, थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी वरून थोडंसं परत मीठ ॲड केलंय. आणि आता हे छान असं उलटण्याने परतून घेणार आहे. आणि याच्यामध्ये थोडासा मसाला जो आहे ना तर तो खाली लागत होता, त्याच्यामुळे मग मी त्यात अगदी थोडंसं पाणी टाकलं. आणि पाणी जे आहे ना तर ते आपण आधी जे गाळून घेतलेलं स्टॉक आहे ना त्यातलंच थोडंसं पाणी ॲड केलंय मी. वेगळं पाणी ॲड करायची गरज नाही पडत. तर बघू शकता तुम्ही, अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आणि परत एकदा ते छान मिक्स करून घेतलंय. आणि याला झाकण ठेवून एक 10 मिनिट आपल्याला ते वाफवू द्यायचंय. आणि अगदी झटपट अशी ही जी भाजी आहे तर ती पण तयार होईल. आणि हे वाफवण्यासाठी मी एका दुसऱ्या गॅसवर ठेवून देणार आहे. आणि आपल्याला छान असा तर्रीदार रस्सा बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी एक पातेलं ठेवलंय गॅसवर, तेल ॲड करणार आहे. आणि अशा नॉनव्हेजच्या ज्या रेसिपीज आहेत ना तर त्या छान अशा चमचमीत आणि तर्रीदारच छान वाटतात. तर त्याच्यामुळे या रेसिपीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं. तर साधारणतः एक 2-3 चमचे अंदाजे
याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. तर अगदी सिंपल पद्धतीने ही रस्साची भाजी आहे तर ती बनवली आहे मी. आणि खेकडे जे आहेत तर ते बनवायला फारसा वेळ लागत नाही, कारण ते पटकन शिजले जातात. तर बघू शकता तुम्ही तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड केली आणि ती छान अशी परतून घेतली आणि त्याच्यामध्येच सेम जे मसाले आहेत तर ते ॲड केलेत. कांदा लसूण मसाला, मीठ, हळद, थोडंसं काश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला असं सगळं ॲड केले आणि ते पण छान तेलामध्ये परतले. त्यानंतर खोबरं आणि धने, पांढरे तीळ, तर त्याचं जे वाटण होतं काढलेलं तर ते ॲड केले. ते पण छान असं परतून घेतले. कांद्याचं जे वाटण आहे ना तर ते ॲड करायचं आहे आणि आता हे सर्व जे मसाले आहे ना तर ते छान असे परतून घ्यायचेत, चांगले भाजून घ्यायचेत आणि बघू शकता तेल पण छान आले त्याला. आणि त्यानंतर हे जे आहे तर खेकड्यामध्येच असणारा जो भाग आहे पिवळसर, जो त्याला काही ठिकाणी मांदा असं पण म्हणतात, तर ते ॲड केलंय आणि त्याच्यानंतर ते पण छान असं परतून घेतलंय. ते छान परतून झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये खेकडे आहेत तर ते थोडेसे ठेवले होते मी, तर ते ॲड करणार आहे आणि ते पण छान असे परतून घेणार आहे आणि थोडंसं झाकून त्याला छान अशी वाफ देणार आहे. म्हणजे छान असा मसाला जो आहे तर त्या पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि हे जे आहे सुक्कं ते पण तयार झाले. तर बघू शकता छान असं चमचमीत अशी तयार झाली भाजी. त्यानंतर आता हे जे परतून झालेलं मिश्रण आहे ना, त्याच्यामध्ये आपण जो स्टॉक काढलेला होता ना, तर तो स्टॉक ॲड करायचा आहे. याला पाणी वगैरे गरम करायची आवश्यकता नसतेच, कारण हा जो स्टॉक आहे ना, याच्यामुळेच अगदी छान असा दाटसर रस्सा आहे तर तो तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेकड्याचा रस्सा जेव्हा आपण बनवतो ना, तर तेव्हा थोडंसं उकळी यायला लागली ना, की आपल्याला ते सतत चमच्याने मिक्स करत राहावं लागतं. नाहीतर जे भाजी आहे ना, जे रस्सा आहे ना, तर तो फुटू शकतो. तर बघू शकता आता इथून पुढे एक 10 मिनिटं आपल्याला सतत हे असं मिक्स करत राहायचंय. त्याला अजिबात उकळी येऊ द्यायची नाही आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ उकळलं ना, तरी पण चालू शकतं. तर बघू शकता छान असं उकळून झालंय आणि आता कोथिंबीर टाकली आहे. बघू शकता दोन्हीही जे भाज्या आहेत तर त्या तयार झाल्यात. वरून मी थोडीशी कोथिंबीर लावून घेते आणि त्याचबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी, भाकरी ज्वारी असो, बाजरी असो, भाकरीसोबतच अशा भाज्या ज्या आहेत ना, तर त्या खूप अतिशय छान लागतात. अगदी चमचमीत अशा. तर अगदी सिंपल पद्धतीने ह्या सर्व ज्या रेसिपी आहेत ना, तर त्या मी बनवलेल्या आहेत. खूप जास्त मसालेदार पण नाही आहेत. अगदी कमीत कमी मसालाच लागतो याच्यासाठी आणि तयार झाली आपल्या खेकड्याची थाळी. तर बघू शकता तुम्ही गरमागरम रस्सा आणि मस्त त्यावर थोडीशी तर्री पण टाकली आहे. कांदा, लिंबू, सॅलड वगैरे असेल तरी पण छान. तर अशी चमचमीत, झणझणीत आणि आखाड स्पेशल खेकडा थाळी आहे तर ती तयार झाली आहे. तर तुम्ही ही रेसिपी जी आहे तर ती एकदा नक्की करून बघा. अगदी सिंपल रेसिपी आहे. बनवूनही झटपट होतं. ते निवडायला थोडा वेळ लागतो, पण निवडलेल्याही भेटतात आपल्याला बाजारामध्ये. फक्त ते धुण्यासाठी थोडासा वेळ लागतो. स्वच्छ धुवावे लागतात. त्याचं पाणी जे आहे ना, ते अगदी क्लीन येईपर्यंत आपल्याला ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवावे लागतात. तर अशी रेसिपी आहे खेकडा थाळीची. तर ती तयार आहे. दिसायला तर इतकी सुंदर दिसते आणि चवीला पण अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी आहे. साध्या, सिंपल आणि आखाड स्पेशल झणझणीत असा खेकड्याचा जो बेत आहे, तर तो तयार आहे. जर आजच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील, तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन-नवीन रेसिपीज आहेत, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता, इतकं छान दिसते ना, की बघता क्षणी खायची इच्छा होईल. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.